अकोट तालुक्यातील ग्राम पणस परिसरातील गौलखेड व परिसरात 18 मे शनिवारच्या दुपारी 4 वाजताच्या सुमारास प्रचंड वादळ वारा सुटून निसर्गाच्या लहरीपणामुळे केळी, उन्हाळी ज्वारी, कांदा, भुईमूग, फळबागा व इतर पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे। त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाल्यामुळे शेतकरी हादरला असून महसूल विभागाने तत्काळ सर्वे करून शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे। दिनांक 18 मेच्या दुपारी अचानक वातावरणात बदल होऊन मोठ्या प्रमाणात वादळ सुटले। त्यानंतर काही क्षणातच विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडलाय। अर्ध्या तासात झालेल्या या वादळाने परिसरातील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे। पणस परिसर हा केळीसाठी प्रसिद्ध असून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात केळीची लागवड केलेली आहे। तसेच काही शेतकऱ्यांनी फळाच्या बागा सुद्धा उभारल्या असून पपई, लिंबू व इतर पिकांची लागवड सुद्धा केली आहे। वादळ, गारपीट आणि अवकाळी पावसामुळे केळीच्या उभ्या झाडांची पाने मोठ्या प्रमाणात फाटली असून त्यामुळे केळी उत्पादनात प्रचंड घट येणार आहे। सोबतच केळीच्या घडांना सुद्धा गारीचा मार लागल्याने खराब झाले आहेत। पपई सोबत इतर पिकांना गारपिटीचा फटका बसला असून फळबागाधारक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे। काही शेतकऱ्यांनी उन्हाळी ज्वारी पेरली असून वादळामुळे ज्वारीचे पीक जमिनीवर झोपले आहे, तर काही शेतकऱ्यांचे लिंबू, भाजीपाला व इतर पिकांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या नुकसानीचा तात्काळ पंचनामा करून प्रशासनाने आर्थिक मदतीची तरतूद करावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे। MCN न्यूज मराठी करिता देवानंद खिरकर, अकोट तालुका प्रतिनिधी।